नमस्कार, मी राजू मिस्त्री. आज नांदुरा खुर्द मध्ये नागेश्वर मंदिर ची भव्य निर्मिती मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि संपूर्ण नागेश्वर मंदिराचे दर्शनही मी आज सर्व प्रेक्षकांना घडवणार आहे. तरी नागेश्वर मंदिराचे सहपुजारी, तिथे पूजेची वेळ काय असते, तिथे भक्तांची नेहमी रेलचेल असते, याबद्दलची सर्व माहिती मी आज या नागेश्वर मंदिराची तुम्हाला सांगणार आहे. माझ्या मागे चला तुम्ही, मी तुम्हाला आज सर्व नागेश्वर मंदिराची माहिती दाखवणार आहे. आज आपण आलो आहोत नागेश्वर मंदिर नांदुरा खुर्द येथील. आपण नागेश्वर मंदिराचे आज संपूर्ण दर्शन करणार आहोत. तरीही नागेश्वर मंदिरातील प्राणप्रतिष्ठा करणारे तेथील पुजारी, तिथे पूजेची नियमित म्हणजे सकाळ संध्याकाळ पूजा कोण करते, कशी होते, आपण आज सर्व पाहणार आहोत. तेव्हा चला आपण आज नागेश्वर मंदिरामध्ये दर्शनाकरता जाणार आहोत आणि नागेश्वर मंदिराचे संपूर्ण छायाचित्रणही आपण आज पाहणार आहोत माझ्या या YouTube चॅनल माध्यमातून. तेव्हा या नागेश्वर मंदिरामध्ये कोणकोणत्या मूर्तींची स्थापना झाली आहे, कोणकोणत्या देवतांची स्थापना झालेली आहे, आपण आज सर्व पाहणार आहोत. सर्वप्रथम इथे नंदी महाराज यांची स्थापना झालेली आहे. सर्वप्रथम आपण इथे पाहतात, इथे नागेश्वर शिवलिंगाची स्थापना झालेली आहे. त्याच्यानंतर इकडे पुढे नागेश्वर म्हणजे चंदनशेष अशी नागदेवतेची प्रतिमा स्थापन केलेली आहे. त्याच्यानंतर श्री विघ्नेश्वर विघ्नहर्ता श्री गजानन महाराज गणेश यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर जे आपण दुर्गा स्वरूप शक्तीची उपासना करणारे दुर्गा भवानी, अंबा माता, पार्वती या अनेक नावांनी आपण ज्यांना ओळखतो तेच हे दुर्गा माता आहे आणि तिलाच आपण पार्वती माता असेही म्हणतो. त्याच्यानंतर तिकडे श्री दत्तात्रय महाराज म्हणजे श्री दत्तात्रयाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे. हे दत्तात्रय महाराज म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचा जिथे एक अवतार असतो त्यांना म्हणतात दत्तात्रय महाराज. अशी श्री दत्तात्रय महाराजांची मूर्तीची इथे प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे. आणि हे मूर्ती स्वरूपात आहेत आपले शंकर भगवान म्हणजे शिवशंकर, आदी अनंत असे हे शिवशंकर भगवान आहेत. तेव्हा आज मी तुम्हाला नागेश्वर मंदिरातील आतील गाभाऱ्याचेही दर्शन घडविणार आहे. परंतु सर्वात पहिले मी दर्शन करून मग पुढील कार्यक्रम आपण सुरुवात करणार आहोत. ओम नमः शिवाय. आपण सर्वप्रथम गाभाऱ्यातून बाहेर निघता बरोबर जे बाहेरच्या मंदिरातील जे मंदिराचं जे आवरण आहे म्हणजे आतील भिंती वगैरे काय काय आहे मी या सर्वप्रथम दाखवणार. गाभाऱ्यामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा सर्वप्रथम दरवाजाजवळ श्री गणेशाची मूर्ती आहे. त्याच्यानंतर इकडे आपल्या नागेश्वर शिवलिंगाच्या समोरासमोर नंदी महाराज आहेत आणि इकडे सुंदर अशी पेंटिंग अशी गजानन महाराजांची या भिंतीवर केलेली आहे. आपण पाहतात हे गजानन महाराजांचे दुर्मिळ असे छायाचित्र एका झाडाखाली बसलेले गजानन महाराज आपल्याला दिसत आहेत. आणि पुढेही आदिशक्ती मुक्ताबाई यांचे फोटो आहेत जे वारकरी संप्रदायातील जे लोक दिंडीमध्ये जातात असा देखावा या ठिकाणी भिंतीवर केलेला आहे. आणि त्याच्या पुढे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे छायाचित्रण आहे जे भजन करता खेपी आपल्याला
दाखवलेले आहेत. आणि त्याच्या पुढे ज्ञानेश्वर माऊलीची एक प्रतिमा आहे, जे वारकरी संप्रदायातील सर्वप्रथम आदी गुरु मानले जातात असे ते ज्ञानेश्वर माऊली. आणि त्यांच्यावर विठोबा यांची मूर्ती ही आपल्याला दिसत आहे. आणि इथे या मंदिरामध्ये जेव्हा आरतीची वेळ होते, आरतीच्या 5 मिनिट पहिले इकडे हे वाजंत्री साहित्य आहे, म्हणजे याचा शंख, याचा ध्वनी आरतीच्या पहिले सर्वांना ऐकू येते, एवढा याचा मोठा प्रचंड ध्वनी असते. या ध्वनीमध्ये डमरू आहे, घंटी आहे, ढोल आहे, हा असा एकत्रित आवाज याचा असा येत असतो. तेव्हा आपण आता येथील जे पुजारी आहेत, जे नेहमी सकाळ संध्याकाळ जे दिवाबत्ती करतात, आरती करतात, जे साफसफाई करतात, त्यांच्याशी आपण आता भेटणार आहोत. त्यांना काही आपण प्रश्न विचारणार आहोत. तेव्हा प्रल्हाद बाबा खेडकर असे त्या व्यक्तींचे नाव आहे, त्यांच्याशी आपण समक्ष आज बोलणं करूया. तेव्हा चला. नमस्कार, मी राजू मिस्त्री. आज आपण जे नागेश्वर मंदिराचे छायाचित्रण बघितले आहे, जे नागेश्वर मंदिर बघितले आहे, तेथील सहपुजारी प्रल्हाद बाबा खेडकर यांच्याशी आपण आज काही प्रश्न विचारणार आहोत. ते तेथील सकाळ संध्याकाळ पूजा विधी करत असतात. तेव्हा आपण आज त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार. नमस्कार. मला सांगा, आपण हे नागेश्वर मंदिरामध्ये सकाळ संध्याकाळ पूजा विधी करता, यामागे आपला काय उद्देश आहे? उद्देश आहे की संसारातून परमार्थ कसा साध्य करता येईल, त्याबद्दल आम्ही विचार केला आणि या मार्गाला लागलो. आतापर्यंत आम्ही देवाची सेवा करून परमार्थाचा कार्यभाग करतोय. परंतु हे करायला बी एक माणसाचा जीवनामध्ये त्याग लागतो आहे. आणि तुम्हाला जर काही साध्य करायचं असेल तर तुम्हाला तुमच्यामध्ये स्वतःमध्ये त्यागाची भूमिका लागेल. जोपर्यंत तुमच्या मनामध्ये कोणत्या विषयी त्याग निर्माण होत नाही, तोपर्यंत तुम्ही जीवनात काही करू शकत नाही. आम्ही अशीच एक सद्भावना निर्माण होऊन मनामध्ये विचार करून की आपण जीवनामध्ये काहीतरी करावं आणि मरावे परी किती रुपये उरावे. संसार हा जीवनाचा सार नाही आहे. जीवनातून नुसतं जीवनाचा सार संसार नसून काहीतरी परमार्थ करणं हा बी एक जीवनाचा सार आहे. हा एक मनाची विचार करूनच मी या सेवेला लागलेला आहे. मला असं म्हणता येईल का की आपल्याला काहीतरी साक्षात्कार झाला, ज्या साक्षात्कारामुळे आपण या मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली? मला आता साक्षात्कार वगैरे काही नाही आहे, पण एक मनामध्ये एक भावना निर्माण झाली की आपण काहीतरी करावं. तर आमची एक वडीलधारी व्यक्ती जे हरिभाऊ धनुजी कोलते, मी ज्यावेळेस दुकानावर बसत असताना त्यांची माझी बैठक व्हायची, तर मग तिथे ते एक असा विषय केला की भाऊ तुम्ही काहीतरी करा. असं की आम्ही एक देवाच्या प्रती आम्ही काहीतरी विषय करत राहतो. काशीखंडाचा, रामचरित्राचा, नवनाथ ग्रंथाचा. आता मग त्यांच्याही मनात काय निर्माण की भाऊ तुम्ही जर काही देवाचं करत असाल तर मी तुम्हाला काहीतरी भूमी दान करतो. तर तुम्ही विचार. मग मी त्याला 8-15 दिवस विचार केला आणि त्याच्यानंतर त्यांना सांगितलं की बाबा मी तुमच्या शब्दाला मानून मी तुमच्या होकार देतोय काय. आणि त्याच्यानंतर त्यांनी बी माझी शब्द मान्य केले आणि त्यांनी मला भूमी दान केली. आणि मी माझा जीवनाचा संकल्प सोडला की आता संसारातूनच परमार्थ करायचा आणि संसाराकडे दुर्लक्ष करून आपण परमार्थाकडे जर वळावं. तर हेच एक सद्भावना निर्माण होऊन मी त्या मार्गी लागलेला आहे. तर आजपर्यंत मी जे कार्य केलेले आहे तर थोडं करता मी आधी मंदिराची पायाभरणी सुरू केली आणि मला हे मंदिर पूर्ण करायला आज पहिले 15 वर्ष लागले. त्याच्यानंतर मग मी एक मूर्ती आणत गेलो आणि सर्व मूर्त्या एकत्र जमा केल्या. त्याच्यानंतर मग 2014 मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये मी या मूर्ती, गणपतीची मूर्ती, महादेवाची मूर्ती, देवीची मूर्ती, गणपतीची मूर्ती, नागेश्वराची मूर्ती, ह्या मी मूर्तीची स्थापना केली आहे.
एकूण म्हणजे मंदिरामध्ये जे नागेश्वर भगवान आहेत त्यांची प्राण प्रतिष्ठा आपण कोण्याच हालात केली होती? मी ते या मूर्त्यांची स्थापना मी 2014-12 आपल्या 21 डिसेंबर ला केली होती. मला असं सांगा की आपण पूजेला किती वाजता येतात, आपली किती वेळ पूजा चालते आणि आपण कशा प्रकारे अशी श्री नागेश्वर भगवंताची पूजा आराधना करता, पूजा विधी करता? मी सकाळी 7:30 ते 8 वाजेला मंदिरामध्ये येतो. तर मला किमान 4.5 तास तरी लागतात, 4.5-5 तास. माझी म्हणजे पूर्ण मंदिराचा आतला भाग, बाहेरचा परिसर हे सर्व झाडून घेऊन चेक करून मग मी मूर्त्यांच्या आंघोळीकडे वळतो. मूर्त्याची आंघोळ करायला मला वेळ लागतोय, त्यामुळे मला 4, 4.5, 5 तास जरूर लागतात. तेव्हा म्हणजे आपलं असं म्हणणं आहे की 12 वाजेपर्यंत त्या नागेश्वर भगवंताची, बाकी अंबा माता पार्वतीची जी मूर्ती बसवली आहे आपण, दत्तात्रयाची आहे, गणपतीची आहे, चंदनशेष भगवंताची आहे, अशा सर्व मूर्तींची आपण रोज स्नान, पूजा, नैवेद्य अशी सर्व पूजा करत असताना आपल्याला 12 वाजून जातात. 12-12:30 वाजतात. त्याच्यानंतर काय आहे की परत मी ते 9 मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा केली आहे. अन्नपूर्णा मातेची प्राणप्रतिष्ठा केली आहे. आपली पूजेची वेळ केव्हा असते? संध्याकाळी मी 5:30 वाजेला येतो. 5:30 वाजेनंतर मला पूर्ण साफसफाई करून मला आरती करायला पुन्हा 8 ते 8:15 वाजतात. म्हणजे मग आपल्याला असं म्हणता येईल का की या नागेश्वर संस्थानचे संस्थापक आणि पुजारी दोघेही आपणच आहात? हो. तेव्हा संध्याकाळी आरती असते का आपली? संध्याकाळ, सकाळ? सकाळी 11:30ला आरती होते किंवा 12ला सुरू होते, तर मला 12:30 वाजतात. आणि संध्याकाळी 7:30ला आरती होते, तर 2 तास माझी आरती चालते, तर किमान 8:15-8:30 वाजतात. तेव्हा आपण आज ज्यांना आपण भेटलो आहे ते होते श्री नागेश्वर संस्थान नांदुरा खुर्दचे सहपुजारी. त्यांच्याशी आपण आज बोलून त्यांचे विचार आपण आज जाणले आहेत की केव्हा, कशा प्रकारे आणि कोणत्या वेळेले या नागेश्वर भगवंताची पूजाविधी होत असते, सकाळ संध्याकाळची आपण अशी सर्व माहिती आज बघितली आहे. तेव्हा मी राजू मिस्त्री सोबत वैष्णवी जंजाळकर सह युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांपर्यंत अशा नवनवीन मंदिराची माहिती पोहोचवत राहील. आणि नांदुरा खुर्द मधले जेवढे जुने मंदिर आहेत, नवीन मंदिर आहेत, अशा सर्व मंदिराची माहिती मी तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून, या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नेहमी देत राहील. तेव्हा मी राजू मिस्त्री, वैष्णवी जंजाळकर सह नांदुरा खुर्द. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं, लाईक, कमेंट करायला विसरू नका.